नाशिकच्या जागेबाबत मुख्यमंत्री शिंदेंना 2 वेळा भेटलो अशी प्रतिक्रिया हेमंत गोडसेंनी दिलेली आहे। नाशिकसह 4-5 जागांचा तिढा सुटला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, असं देखील गोडसेंनी म्हटलंय। महायुती लवकरच निर्णय घेणार असल्याचंही शिंदेंनी सांगितल्याची माहिती गोडसेंनी दिलेली आहे। जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळावी असा मुख्यमंत्री आग्रह धरणार आहेत, अशी देखील माहिती गोडसेंनी दिली आहे। आपण नाशिकच्या जागेसंदर्भामध्ये आपल्या पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना 2दा या ठिकाणी भेटलो आणि या संदर्भामध्ये आपली काल जी काही चर्चा या ठिकाणी झाली, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की नाशिक बरोबर एक 4-5 जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही आणि राज्यस्तरीय या संदर्भामध्ये सर्वांनाच विश्वासात घेऊन आम्ही सर्वच पक्षश्रेष्ठी सर्व महायुतीचे या ठिकाणी लवकरच त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत। महायुतीच्या सर्वच पक्षश्रेष्ठींकडे त्या ठिकाणी आपण मांडणार आहोत आणि ही जागा शिवसेनेला मिळावी असा आग्रह देखील आपण त्या ठिकाणी धरणार आहोत। यानंतर नाशिकमधूनच आणखी एक बातमी। त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या पुरोहित संघाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिण्यात आलंय। हेमंत गोडसेंना उमेदवारी देण्यासाठी हे पत्र आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा उमेदवार असावा अशी पत्रातून मागणी करण्यात आली आहे। हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळावी यासाठी हे पत्र लिहिण्यात आलंय। छगन भुजबळ ह्या जातीय द्वेष्टा आणि धार्मिक दृष्ट्या उमेदवाराला मात्र आमचा नक्की विरोध राहील। महाराष्ट्रात जातीचं सर्वात घाणेरडं राजकारण करणारे छगन भुजबळ, हिंदू देवदेवतांचे अपमान करणारे छगन भुजबळ, मंदिरांमधल्या शाळेमधल्या मूर्त्या काढून टाका असं म्हणणारे छगन भुजबळ हे महाराष्ट्रातलं विष आहे असं आम्ही मानतो आणि हे विष दिल्लीला जायचं नाही किंवा जाऊ देणार नाही। याच्यासाठी फक्त ब्राह्मण समाज असं नव्हे तर खुल्या प्रवर्गातला सर्व समाज सर्वांनी मतदान त्यांच्या विरोधात करावं असं सुद्धा आम्ही आवाहन करतो। महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये प्रत्येक समाजाचा एक उमेदवार उभा आहे, त्या सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत, परंतु छगन भुजबळांना आमचा विरोध कायम होता आणि कायम राहील।